ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील 12 नोव्हेंबरला सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे लवकर सुनावणी घ्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तर डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिलं उड्डाण। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिबा पाटील यांच्या कुटुंबाला व्हीआयपी पास। पाटील यांची दोन्ही मुलं, पत्नी, बंधू उपस्थित राहणार। स्थान फलकावरती देखील दिबा पाटील यांचं नाव। मुंबईतील भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। जेव्हीएलआर ते कफ परेड हे अंतर तासाभरात पार करता येणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। धानोरकरांसह झालेल्या जमीन व्यवहारामध्ये फसवणूक झाली। चंद्रपूरमध्ये तहसील कार्यालयात आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांचा आरोप। धानोरकरांनी आरोप फेटाळले। नाशिकच्या सातपूरमध्ये झाड कापण्याच्या कटरवरून गाडी गेल्यामुळे इंधन टँक फुटला। 7 ते 8 नागरिक गंभीररित्या भाजले। जखमींमध्ये 4 वर्षीय बालकाचाही समावेश। अक्षय शिंदेचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नेमलेल्या भोसले आयोगाकडून निर्दोषत्व। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावाही मान्य। बीड कारागृहामध्ये धर्मांतरासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ। कैद्यांचे वकील राहुल आघाव यांचा कारागृह अधीक्षकांवरती गंभीर आरोप। आघाव यांच्या आरोपांची वरिष्ठ पातळीवरती चर्चा होणार। सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर, प्रतितोळा 1,25,000 रुपयांच्या पार। चांदीनेही ओलांडला प्रति किलो 1.5 लाख रुपयांचा टप्पा। क्रिकेटपटू रोहित शर्मानं घटवलं तब्बल 10 किलो वजन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घडवला अविश्वसनीय बदल। स्लिम ट्रिम रोहितला बघून सर्वच चकित।